नमस्कार. आज आपला 15वा भाग. आजपर्यंत आपण स्वामींबद्दल अनेक विचार, अनुभव आणि जीवनाला दिशा देणाऱ्या गोष्टी ऐकल्या. पण आज आपण आपल्या मनातील एका अशा प्रश्नावर बोलणार आहोत, जो प्रत्येक भक्ताच्या मनात कधी ना कधी येतोच. लोक विचारतात, काय सारखं स्वामी स्वामी करतोस? कुठे आहेत तुझे स्वामी? आज या प्रश्नाचं उत्तर आपण कोणत्याही गोष्टींमधून नाही, तर आपल्या रोजच्या आयुष्यातून, आपल्या विचारांतून आणि आपल्या वागण्यातून शोधणार आहोत. मित्रांनो, जेव्हा आपण संकटात असतो आणि स्वामींकडे प्रार्थना करतो, तेव्हा काही लोक आपल्या श्रद्धेची चेष्टा करतात. त्यांना वाटतं की भक्ती करणं म्हणजे दुबळेपणा आहे. पण लक्षात ठेवा, भक्ती हा दुबळेपणा नसून ते तुमचं आत्मबळ आहे. जे लोक हसतात त्यांना स्वामी कळालेलेच नाहीत. त्यांना फक्त मूर्ती दिसते, पण भक्ताला त्या मूर्तीमागची शक्ती दिसते. लोकांच्या हसण्याने तुमची श्रद्धा कमी होऊ देऊ नका, कारण तुमची परीक्षा घेणारे ते लोक नाहीत, तर खुद्द स्वामी आहेत. खरं सांगायचं तर जगात दोन प्रकारचे लोक असतात. एक, जे संकटात देवाला दोष देतात, आणि दुसरे जे संकटात देवाकडून दिशा घेतात. पहिल्यांना देव कधीच दिसत नाही, आणि दुसऱ्यांना प्रत्येक पावलावर स्वामींचा हात जाणवतो. स्वामी कुठे आहेत? स्वामी तुमच्या त्या संयमात आहेत, जेव्हा तुम्हाला खूप राग येतोय पण तुम्ही शांत राहता. स्वामी तुमच्या त्या हिंमतीत आहेत, जेव्हा तुम्हाला वाटतं की सगळं संपलंय पण तरीही तुम्ही पुन्हा उभे राहता. जेव्हा तुम्ही एखाद्या गरजूला मदत करता आणि त्याच्या डोळ्यात जे समाधान दिसतं, तिथे स्वामी आहेत. स्वामी आकाशात किंवा फक्त मठात नाहीत, तर ते तुमच्या कर्तव्यात आहेत. तुमचं काम प्रामाणिकपणे करणं हीच सर्वात मोठी स्वामी भक्ती आहे. स्वामी तिथेही असतात जिथे कोणी पाहत नसतं. जेव्हा तुम्ही चुकीचं करता येऊनही करत नाही, जेव्हा तुम्ही स्वार्थ सोडून योग्य ते करता, त्या क्षणी कोणी टाळ्या वाजवत नाही, पण स्वामी तुमच्या मनात हसत असतात. लोक विचारतात, संकट आलं तेव्हा स्वामी का नाही आले वाचवायला? याचं उत्तर एकच आहे, वजा शिक्षक नेहमी परीक्षेच्या वेळी शांत असतो. स्वामी आपल्याला संकटातून वाचवत नाहीत, तर ते संकट झेलण्याची ताकद देतात. जर आयुष्य सोपं असतं तर तुमची प्रगती कशी झाली असती? सोनं आगीत तापल्याशिवाय त्याला झळाळी येत नाही. स्वामी तुम्हाला संकटाच्या आगीतून तावून सुलाखून काढत आहेत, जेणेकरून तुम्ही एक उत्तम माणूस बनाल. आणि लक्षात ठेवा, जेव्हा सगळे दरवाजे बंद झालेले वाटतात, तेव्हाच स्वामी तुमच्यासाठी आतून नवा मार्ग तयार करत असतात. उशीर हा नकार नसतो, तो तयारी असतो. शेवटी इतकंच सांगेन, स्वामी तुम्ही कुठे आहात? हा प्रश्न विचारण्यापेक्षा, स्वामी मी तुमच्या विचारांप्रमाणे वागतोय का? हा प्रश्न स्वतःला विचारा. ज्या दिवशी तुमच्या वागण्यातून दुसऱ्याला आनंद मिळेल, त्या दिवशी तुम्हाला स्वामींचे अस्तित्व शोधायला कुठेही जावं लागणार नाही. तुमची श्रद्धा ही तुमची ताकद बनवा, लोकांसाठी ते प्रदर्शन नसावं. श्री स्वामी समर्थ.